नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021च्या तयारीच्या दृष्टिकोनातून इंग्लिश लँग्वेज या विषयाच्या अंतर्गत एरर डिटेक्शन हा आपला टॉपिक सुरू आहे. आजचा आपला एरर डिटेक्शनवरचा हा दुसरा भाग आहे. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण एरर डिटेक्शनवरील प्रश्न हे कशा पद्धतीचे असतात आणि त्यातील एरर हे कसे शोधायचे हे पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, द रिझन ऑफ हिज फेल्युअर इज ड्यू टू हिज इंटेलिजन्स. वाक्य हे अशा पद्धतीनं दिलेलं आहे आणि याच्यामधला एरर आपल्याला शोधायचा आहे. आता मित्रांनो, हे जर वाक्य काळजीपूर्वक वाचलं तर आपल्या लक्षात येईल, द रिझन ऑफ हिज फेल्युअर इज ड्यू टू हिज इंटेलिजन्स. म्हणजे काय आहे, तर त्याच्या फेल्युअरचं जे कारण आहे ते आहे त्याचा इंटेलिजन्स. आणि इथं ड्यू टू म्हणजे काय, च्यामुळे, आणि रिझन म्हणजे काय, तर कारण. म्हणजे दोन्हीचा अर्थ हा त्या ठिकाणी सारखाच आहे. ड्यू टू हा जो शब्द आहे याचाच अर्थ तो अनावश्यक आहे, त्या ठिकाणी त्याची आवश्यकता नाही. म्हणजे वाक्य काय असायला पाहिजे, द रिझन ऑफ हिज फेल्युअर इज हिज इंटेलिजन्स. ड्यू टू याची आवश्यकता नाही. म्हणून ड्यू टू हे जे आहे हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे आलेलं, तर ते आहे ऑप्शन सी मध्ये. याचाच अर्थ एरर जो आहे तो ऑप्शन सी मध्ये आहे. म्हणून ॲन्सर जे आहे ऑप्शन सी आहे. याचं कारण काय आहे किंवा वाक्य असायला कसं पाहिजे, तर ड्यू टू याची आवश्यकता नाही. हिज इंटेलिजन्स फक्त एवढंच असायला पाहिजे. म्हणजे पूर्ण वाक्य अशा पद्धतीनं असेल, द रिझन ऑफ हिज फेल्युअर इज हिज इंटेलिजन्स. तर याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे, जे मी आत्ताच सांगितलं. ड्यू टू इज अ डुप्लिकेशन अँड थस इज सुपरफ्लुअस. म्हणजे ड्यू टू हे डुप्लिकेशन होत आहे, रिझनचा अर्थ तोच होतो आणि ड्यू टूचा तोच होतो. म्हणजे ड्यू टू हे डबल येत आहे. इट इज बिकमिंग डुप्लिकेशन, सो इट इज सुपरफ्लुअस, अनावश्यक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, द प्राइसेस ऑफ हिज आर्टिकल कन्सिडरेबली व्हॅरीज इन डिफरंट. या वाक्याची फोड 3 भागामध्ये केलेली आहे आणि 3 भाग हे ऑप्शन ए, बी आणि सी मध्ये दिलेले आहे. ऑप्शन डी हा नो एरर आहे. आता वाक्य जर काळजीपूर्वक वाचलं तर आपल्या लक्षात येईल, द प्राइसेस ऑफ हिज आर्टिकल कन्सिडरेबली व्हॅरीज इन डिफरंट. प्राइसेस जे आहे, आर्टिकल फक्त एकाच व्यक्तीचं आहे, हिज आर्टिकल म्हणजे त्याच्या आर्टिकलचं, आणि एकाच व्यक्तीचं आर्टिकल असल्यामुळं या ठिकाणी प्लुरल येणार नाही, प्राइसेस सिंग्युलर त्या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे, द प्राइस ऑफ हिज आर्टिकल कन्सिडरेबली व्हॅरीज इन डिफरंट. म्हणजे प्राइसेस ज्या ऑप्शनमध्ये आहे तो एरर आहे. म्हणजे एरर कोणत्या ठिकाणी आहे, ऑप्शन ए मध्ये. म्हणून ॲन्सर आहे ऑप्शन ए. आणि वाक्य असायला पाहिजे, द सेंटेन्स शुड बी द प्राइस ऑफ हिज आर्टिकल कन्सिडरेबली व्हॅरीज इन डिफरंट. पुढचा प्रश्न आहे, वाक्य आहे, मिस्टर शर्मा इज प्लॅनिंग टू सेटल इन दिल्ली ॲज सून ॲज ही विल रिटायर इन एप्रिल नेक्स्ट इयर. आता हे वाक्य जर व्यवस्थित वाचलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मिस्टर शर्मा इज प्लॅनिंग याच्यामध्येच अशा पद्धतीनं हे वाक्य जे आहे ते भविष्य काळामधलं आहे असं अधोरेखित होतं. मिस्टर शर्मा इज प्लॅनिंग टू सेटल इन दिल्ली. मिस्टर शर्मा हे दिल्लीला सेटल होण्याचं प्लॅनिंग करत आहेत. केव्हा, ॲज सून ॲज ही विल रिटायर इन एप्रिल नेक्स्ट इयर. जसे ते पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये रिटायर होतील तसं ते दिल्लीमध्ये सेटल होण्याचं प्लॅनिंग करत आहेत. अशा पद्धतीनं हे वाक्य आहे. आता प्लॅनिंग जे आहे ते भविष्यकाळातलं आहे
आणि भविष्यकाळातलं पहिल्या वाक्यामध्ये म्हणजे या ठिकाणी 2 वाक्य आहेत. ॲज सून ॲजच्या अगोदरचं एक वाक्य आणि त्याच्यानंतरचं एक वाक्य. ॲज सून ॲजच्या अगोदरच्या वाक्यामध्ये जर भविष्यकाळाचा उल्लेख असेल तर त्याच्यापुढे भविष्यकाळात वाक्य लिहिण्याची गरज नाही. म्हणून या ठिकाणी उत्तर किंवा वाक्य हे असं असायला पाहिजे. मिस्टर शर्मा इज प्लॅनिंग टू सेटल इन दिल्ली ॲज सून ॲज ही रिटायर्स. ही किंवा इट किंवा शी असं जर असेल तर त्या ठिकाणी क्रियापद म्हणजे व्हर्ब जे आहे त्याला यस किंवा ईएस लागते. म्हणून ही रिटायर्स इन एप्रिल नेक्स्ट इयर असं हे वाक्य असायला पाहिजे. म्हणजे एरर कुठे आहे तर ज्या ठिकाणी ही विल रिटायर हे आहे, हे वाक्य आहे किंवा हे शब्द आहे. म्हणजे ऑप्शन सी मध्ये ते शब्द आहेत. म्हणून या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन सी. आणि वाक्य असायला पाहिजे, बरोबर वाक्य असायला पाहिजे ही रिटायर्स इन एप्रिल नेक्स्ट इयर. म्हणजे पूर्ण वाक्य मिस्टर शर्मा इज प्लॅनिंग टू सेटल इन दिल्ली ॲज सून ॲज ही रिटायर्स इन एप्रिल नेक्स्ट इयर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे वन शुड ऑलवेज टेक केअर ऑफ हिज हेल्थ. तर या ठिकाणी हे जर वाक्य व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल वन शुड ऑलवेज टेक केअर ऑफ हिज हे आलेलं आहे या ठिकाणी. पण याच्या अगोदर नाऊन जो आहे तो वन आहे आणि ज्या ज्या वेळी वन हे नाऊन येतं त्या त्यावेळी त्या वाक्यामध्ये पुढे वन्स हा शब्द येतो. ONE'. त्यामुळे या ठिकाणी हीच येणार नाही, वन्स येईल. म्हणजे वाक्य असं अशा पद्धतीनं असेल वन शुड ऑलवेज टेक केअर ऑफ वन्स हेल्थ. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. म्हणजे ज्या ठिकाणी हिज हा शब्द आहे ऑफ हिज हेल्थ. सो सेंटेन्स शुड बी ऑफ वन्स हेल्थ. जे ऑप्शन सी मधलं ते वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे. पूर्ण वाक्य हे कसं असेल वन शुड ऑलवेज टेक केअर ऑफ वन्स हेल्थ. याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. द प्रोनाऊन वन, प्रोनाऊन आहे हे नाऊन नाही. द प्रोनाऊन वन मस्ट बी फॉलोड बाय वन्स. वन जे आहे प्रोनाऊन हे वन्सच्या अगोदर यायला पाहिजे किंवा वनच्या नंतर वन्स हे यायलाच पाहिजे वाक्यामध्ये. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे मेरी इज स्मार्टर दॅन एनीबडी इन हर क्लास. आता वाक्य हे व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल की दॅनच्या नंतर एनीबडी आहे आणि ज्या ज्या वेळी दॅनच्या नंतर एनीबडी हा शब्द येतो त्याच्या पुढे एल्स हा जो शब्द आहे तो कंपल्सरी येतो. तर वाक्य कसं असायला पाहिजे मेरी इज स्मार्टर दॅन एनीबडी एल्स हर क्लास. एनीबडी इन या ठिकाणी येणार नाही, एनीबडी एल्स हे येईल. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ज्यामध्ये एनीबडी इन आहे. सो सेंटेन्स शुड बी एनीबडी एल्स. म्हणजे पूर्ण वाक्य अशा पद्धतीनं असेल मेरी इज स्मार्टर दॅन एनीबडी एल्स हर क्लास. जाऊया पुढच्या वाक्याकडे. पुढचं प्रश्न आहे आय लिव्ड इन 300 years ओल्ड हाऊस इन बॉम्बे. तर मित्रांनो अशा पद्धतीचे वाक्य आपण मागच्या भागामध्ये सुद्धा पाहिलेले होते की मेजरेबल काही नाउन्स असतील म्हणजे इयर्स असेल किंवा लेंथ असेल किंवा वेट असेल तर अशा पद्धतीचे नाउन्स ज्या ज्या ठिकाणी येतील त्याच्या अगोदर जो न्यूमरल असतो त्याच्या अगोदर जर न्यूमरल आला तर हे जे नाउन्स आहेत त्याला यस जे आहे म्हणजे प्लुरल फॉर्ममध्ये ते वापरले जात नाहीत. त्यांची जी ओरिजिनल म्हणजे त्यांचा जो बेसिक फॉर्म आहे सिंग्युलर त्यामध्येच ते वापरले जातात. म्हणजे हे वाक्य कसं असायला पाहिजे आय लिव्ड इन 300 year नॉट इयर्स इयर ओल्ड हाऊस इन बॉम्बे. म्हणजे एरर कोणत्या ठिकाणी आहे तर ज्या ठिकाणी इयर्स हा जो
इयर्स हा शब्द ज्या ठिकाणी आहे कुठे आहे तो आहे ऑप्शन बी मध्ये. म्हणून या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन बी. वाक्य कसं असायला पाहिजे? 300 इयर. पूर्ण वाक्य, आय लिव्ड इन 300 इयर ओल्ड हाऊस इन बॉम्बे. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की मागच्या वेळी सुद्धा आपण हे पाहिलेलं होतं. देअर आर सम नाउन्स दॅट इंडिकेट लेंथ, मेजर, मनी, वेट ऑर नंबर. वेन दे आर प्रेसिडेड बाय अ न्यूमरल दे रिमेन अनचेंज्ड इन द फॉर्म. कोणते आहेत ते? फूट आहे, मीटर आहे, पेअर, स्कोअर, डझन, हेड, इयर, 100, 1000, मिलियन, अशा पद्धतीने. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, ही इज द स्ट्रॉंगेस्ट अँड व्हेरी टॉल बॉय इन द होल कॉलेज. आता मित्रांनो, या ठिकाणी नियम असा आहे. आता 2 वाक्ये जॉईन केलेले आहेत अँड या शब्दाने. ही इज द स्ट्रॉंगेस्ट आणि पुढे आहे अँड व्हेरी टॉल बॉय इन द होल कॉलेज. आता ह्या 2 वाक्यांना अँडने जॉईन केलेले आहे, पण अँडच्या अगोदरचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. तर वाक्याच्या सुरुवातीला सुपरलेटिव्ह डिग्री आणि त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री असं कधीही येत नाही. वाक्याच्या सुरुवातीला असर्टिव्ह डिग्री असेल किंवा सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्री असेल आणि त्याच्यानंतरच सुपरलेटिव्ह डिग्री असते. म्हणून हे वाक्य हे अशा पद्धतीने यायला पाहिजे. ही इज स्ट्रॉंगर अँड टॉलेस्ट बॉय इन द होल कॉलेज. म्हणजे सुरुवातीला कंपॅरेटिव्ह डिग्री, मग सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे कोणतं ऑप्शन बरोबर आहे या ठिकाणी? तर ज्या ठिकाणी स्ट्रॉंगेस्ट अँड व्हेरी टॉल हे शब्द आहेत, म्हणजे ऑप्शन बी. म्हणून आन्सर आहे ऑप्शन बी. वाक्य काय असायला पाहिजे? स्ट्रॉंगर अँड टॉलेस्ट. म्हणजे ही इज द स्ट्रॉंगर अँड टॉलेस्ट बॉय इन द होल क्लास. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे जे मी आता सांगितलं. वर्ड शोईंग सुपरलेटिव्ह डिग्री शुड नॉट बी जॉईंड बाय अ वर्ड शोईंग कंपॅरेटिव्ह ऑर द असर्टिव्ह डिग्री. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, आय वॉज बॉर्न ऑन द 3rd ऑगस्ट 1947 इन बिहार. तर मित्रांनो, या ठिकाणी इंग्रजीमध्ये नियम असा आहे की या ठिकाणी 3rd म्हणजे हा नंबर आहे किंवा एखादं लेटर जर असेल, एखादा नंबर किंवा एखादं लेटर असेल तर त्याच्या अगोदर आर्टिकल द जे आहे ते येत नाही. आर्टिकल द केव्हा येतं? तर ज्यावेळी इथं वर्ड असेल म्हणजे शब्द असेल त्यावेळी. म्हणजे हे वाक्य कसं असायला पाहिजे होतं? आय वॉज बॉर्न ऑन 3rd ऑगस्ट 1947 इन बिहार. म्हणजे एरर कुठे आहे? तर या ठिकाणी द 3rd म्हणजे ऑप्शन बी मध्ये. म्हणजे ॲन्सर आहे ऑप्शन बी. वाक्य कसं असायला पाहिजे? ऑन ऑगस्ट 3, 1947 किंवा ऑन 3rd ऑगस्ट 1947 अशा पद्धतीनं. म्हणजे पूर्ण वाक्य कसं असेल? आय वॉज बॉर्न ऑन 3rd ऑगस्ट 1947 इन बिहार, किंवा असं लिहिलं तरीसुद्धा फरक पडणार नाही. आय वॉज बॉर्न ऑन ऑगस्ट 3, 1947. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. वेन द लेटर ऑर द नंबर फॉर्म इज यूज्ड द आर्टिकल इज नॉट रिक्वायर्ड. वेन इट इज इन द वर्ड फॉर्म द आर्टिकल विल बी यूज्ड. हेन्स वी कॅन से 3rd ऑगस्ट अँड द 3rd ऑगस्ट. म्हणजे 3rd जे आहे ते जर वर्डमध्ये असेल तर त्यावेळी द 3rd ऑगस्ट अशा पद्धतीने येईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, यामध्ये वाक्य आहे, द प्रिन्सिपल ऑफर्ड मी टी बट आय डिनाईड इट. आता या ठिकाणी डिक्लाइन हा सुद्धा एक शब्द आहे ज्याच्यानं आपण रिजेक्ट करू शकतो, किंवा डिनाईड हा सुद्धा शब्द आहे जो आपण रिजेक्ट करण्यासाठी वापरला जातो किंवा वापरतो. 2 शब्द आहेत. दोन्हीपैकी या ठिकाणी
डिक्लाइन हा वापरायचा का डिनाईड वापरायचा, याच्या बाबतीत इथं एरर आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो डिनाईड शब्द आहे, हा डिनाईड केव्हा वापरला जातो, तर जेव्हा एखादी खोटी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला नाकारायची. आणि डिक्लाइन हा शब्द केव्हा वापरला जातो, तर डिक्लाइन हा शब्द जेव्हा आपल्याला समोरच्याचा आदर ठेवून एखादी गोष्ट नाकारायची असेल तर त्यावेळी आपण डिक्लाइन हा शब्द वापरतो. आता प्रिन्सिपल ही आदरयुक्त व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांना खोटं ठरवून आपल्याला या ठिकाणी नाकारायचं नाही आहे, त्यांचा आदर ठेवून नाकारायचा आहे. म्हणून या ठिकाणी डिनाईडच्या जागी डिक्लाइन हा शब्द येईल. म्हणजे वाक्य अशा पद्धतीने यायला हवं होतं, द प्रिन्सिपल ऑफर्ड मी टी बट आय डिक्लाइंड इट. म्हणून एरर या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन सी हे बरोबर आहे. उत्तर काय असायला पाहिजे होतं, आय डिक्लाइंड इट. म्हणजे द प्रिन्सिपल ऑफर्ड मी टी बट आय डिक्लाइंड इट. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. टू डिनाय म्हणजे टू डिनाय समथिंग मीन्स टू से दॅट समथिंग इजंट ट्रू. डिनाय करणं म्हणजे काय, तर ती गोष्ट खरी नाही अशा पद्धतीनं सांगणं, खोटी आहे. द वर्ब डिक्लाइन रेफर्स टू द ॲक्शन ऑफ पोलाइटली रेफ्युजिंग टू डू ऑर ॲक्सेप्ट समथिंग. पोलाइटली आपण ती गोष्ट नाकारतोय, समोरच्याचा आदर ठेवून नाकारतोय. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी प्रश्न आहे, वी आर 3 बट यू हॅव ऑर्डर्ड ओनली फॉर 2 ड्रिंक्स. आता वाक्य जर व्यवस्थित वाचलं तर या ठिकाणी लक्षात येईल, वी आर 3 बट यू हॅव ऑर्डर्ड म्हणजे ऑर्डर केलेली आहे, आपण तिघंजण आहेत पण ऑर्डर केलेली आहे. ओनली फॉर 2 ड्रिंक्स, 2 ड्रिंक्ससाठी ऑर्डर केलेली आहे. ड्रिंक्ससाठी हा शब्द चुकीचा आहे. या ठिकाणी असं यायला पाहिजे की आपण तिघेजण आहोत परंतु तू 2 ड्रिंक्स ऑर्डर केलेल्या आहेत. फॉर शब्दाची आवश्यकता नाही, कारण ऑर्डर केलेली आहे. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे, वी आर 3 बट यू हॅव ऑर्डर्ड ओनली 2 ड्रिंक्स. म्हणजे एरर जो आहे तो फॉर हा शब्दाचा आहे. म्हणजे ऑप्शन सी या ठिकाणी बरोबर आहे. सो द आन्सर इज ऑप्शन सी. वाक्य कसं असायला पाहिजे, तर फक्त ओनली असायला पाहिजे होतं. म्हणजे वी आर 3 बट यू हॅव ऑर्डर्ड ओनली 2 ड्रिंक्स. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. नो प्रिपोजिशन फॉर इज यूज्ड आफ्टर ऑर्डर. जाऊया पुढच्या वाक्याकडे. आता या ठिकाणी प्रश्न आहे, ॲज द मीटिंग वॉज अबाउट टू एंड ही इन्सिस्टेड म्हणजे आग्रह धरला, ही इन्सिस्टेड टू आस्क सेव्हरल क्वेश्चन. आता या ठिकाणी हे वाक्य जर व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल की ही इन्सिस्टेड टू आस्क सेव्हरल क्वेश्चन्स. टू आस्क हे येणार नाही, त्याने आग्रह काय धरला, तर प्रश्न विचारण्याचा आग्रह धरला. प्रश्न विचारण्याचा आग्रह धरला. ॲज द मीटिंग वॉज अबाउट टू एंड, मीटिंग संपत असताना त्याने प्रश्न विचारण्याचा आग्रह धरला. अशा पद्धतीचं हे वाक्य आहे. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे होतं, ॲज द मीटिंग वॉज अबाउट टू एंड ही इन्सिस्टेड ऑन आस्किंग सेव्हरल क्वेश्चन्स. ऑन आस्किंग सेव्हरल क्वेश्चन्स अशा पद्धतीचं हे वाक्य असायला पाहिजे होतं. म्हणून या ठिकाणी एरर जो आहे तो आहे टू आस्क या शब्दामध्ये, म्हणजे ऑप्शन सीमध्ये. सो द आन्सर इज ऑप्शन सी. वाक्य असायला पाहिजे होतं, ही इन्सिस्टेड ऑन आस्किंग. म्हणजे पूर्ण वाक्य, ॲज द मीटिंग वॉज अबाउट टू एंड ही इन्सिस्टेड ऑन आस्किंग सेव्हरल क्वेश्चन्स. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, देअर वॉज नो प्ले ऑन द 4th डे ऑफ द टेस्ट मॅच ड्यू टू हेवी रेन. आता या ठिकाणी वाक्य आहे, देअर वॉज नो प्ले ऑन द 4th डे ऑफ द टेस्ट मॅच ड्यू टू हेवी रेन. आता ह्या वाक्यात एरर कुठे आहे, हे जर वाक्य व्यवस्थित वाचलं तर या ठिकाणी लक्षात येईल
की हा जो ड्यू टू हा शब्द आहे हा कोणत्या नाऊनला वापरला जातो, तर तो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला वापरला जातो. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे असं नाऊन की ज्याचा आपले जे 5 सेन्सिंग ऑर्गन आहेत, म्हणजे डोळे असतील, कान असतील, नाक असेल, त्वचा असेल किंवा जीभ असेल, याच्यानं सेन्स न होणारं जे नाऊन आहे अशा नाऊनसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ हेल्थ. हेल्थ ही कोणत्याही या 5 सेन्सिंग ऑर्गननं सेन्स होणारी गोष्ट नाही किंवा नाऊन नाही. अशा पद्धतीनं भरपूर नाऊन आहेत. तर अशा वेळी ड्यू टू या शब्दाचा वापर केला जातो. आणि सेन्सिंग ऑर्गननं सेन्स होणारे जर नाऊन्स त्या ठिकाणी असतील, म्हणजे आता या ठिकाणी आहे टेस्ट मॅच. टेस्ट मॅच आपण पाहू शकतो, क्रिकेट मॅच जे आहे ते पाहू शकतो, म्हणजे सेन्स होत आहे ते. तर असा जर नाऊन असेल तर त्या ठिकाणी शब्द जो येतो तो येतो बिकॉज ऑफ. म्हणून या ठिकाणी एरर जो आहे तो ड्यू टू या शब्दामध्ये आहे. म्हणून ऑप्शन सी बरोबर आहे. वाक्य कसं असायला पाहिजे? द टेस्ट मॅच बिकॉज ऑफ हेवी रेन. म्हणजे पूर्ण वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे. देअर वॉज नो प्ले ऑन द 4th डे ऑफ द टेस्ट मॅच बिकॉज ऑफ हेवी रेन. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ड्यू टू हा जो शब्द आहे, इट ऑलवेज टेक्स ॲन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आफ्टर इट. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन मी आत्ताच सांगितलं की जे कोणत्याही सेन्सिंग ऑर्गननं सेन्स होत नाही ते म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, नो डिसिजन कॅन बी मेड अनलेस फर्म डेटा इज अवेलेबल टू द कमिटी. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये हा जो शब्द फर्म आहे त्याचा मराठी अर्थ होतो ठाम. म्हणजे कोणताही ठाम डेटा उपलब्ध असल्याशिवाय मीटिंगमध्ये कोणतंही डिसिजन घेतलं जाणार नाही, अशा पद्धतीचं हे वाक्य होतं. पण ठाम डेटा कधीही नसतो. डेटा जो असतो तो कन्फर्म्ड डेटा, म्हणजे खात्रीपूर्वक डेटा असल्याशिवाय मीटिंगमध्ये कोणतंही डिसिजन घेतलं जाणार नाही असं आपण म्हणू शकतो. ठाम डेटा वेगळा आणि खात्रीपूर्वक डेटा वेगळा. म्हणून हे वाक्यामध्ये फर्म हा शब्द चुकीचा आहे. वाक्य हे कसं असायला पाहिजे होतं? नो डिसिजन कॅन बी मेड अनलेस कन्फर्म्ड डेटा इज अवेलेबल टू द कमिटी. म्हणून फर्म हा शब्द ज्या ऑप्शनमध्ये आहे तो ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन बी. वाक्य कसं असायला पाहिजे? अनलेस कन्फर्म्ड डेटा इज अवेलेबल. म्हणजे पूर्ण वाक्य, नो डिसिजन कॅन बी मेड अनलेस कन्फर्म्ड डेटा इज अवेलेबल टू द कमिटी. आत्ताच मी सांगितलं की फर्म म्हणजे ठाम आणि कन्फर्म्ड म्हणजे खात्रीपूर्वक किंवा पुष्टी केलेला, अशा पद्धतीने. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी वाक्य आहे, देअर इज नो बुक इन इंग्लिश लँग्वेज विच इज ॲन इंटरेस्टिंग ॲज दिस. आता या ठिकाणी हे वाक्य जे आहे त्याच्यामध्ये असा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की देअर इज नो बुक इन इंग्लिश लँग्वेज विच इज ॲन इंटरेस्टिंग ॲज दिस. याच्या एवढं इंटरेस्टिंग पुस्तक त्या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये नाही. आता हे वाक्य कशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं की इंग्रजी भाषेमध्ये या पुस्तका एवढं तेथे कोणतेही बुक नाही. म्हणजे ऑदर हा शब्द या ठिकाणी यायला हवा होता. कुठे यायला हवा होता? तर देअर इज नो ऑदर बुक इन इंग्लिश लँग्वेज विच इज ॲन इंटरेस्टिंग ॲज दिस. अशा पद्धतीनं हे वाक्य असायला पाहिजे होतं. म्हणजे एरर कुठे आहे? तर नोच्या पुढे ऑदर असायला पाहिजे होतं, ते नाही आहे. म्हणून उत्तर आहे ऑप्शन ए. एमध्ये म्हणजे या ठिकाणी ऑदर हा शब्द नाही आहे, नो आणि बुकच्या मध्ये.
वाक्य कसं असायला पाहिजे होतं? देअर इज नो अदर बुक. म्हणजे पूर्ण वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं. देअर इज नो अदर बुक इन इंग्लिश लँग्वेज विच इज ॲन इंटरेस्टिंग ॲज दिस. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अ टॉलेस्ट मॅन आय हॅव सीन लाईव्ज नियर द व्हिलेज वेअर आय वॉज बॉर्न. आता याचं उत्तर सोपं आहे. टॉलेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर कधीही आर्टिकल द येतं. म्हणून या ठिकाणी वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं. द टॉलेस्ट मॅन आय हॅव सीन लाईव्ज इन द व्हिलेज वेअर आय वॉज बॉर्न. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन ए. वाक्य कसं पाहिजे? द टॉलेस्ट मॅन आय हॅव सीन लाईव्ज नियर द व्हिलेज वेअर आय वॉज बॉर्न. याचं स्पष्टीकरण आहे आर्टिकल द मस्ट बी यूज्ड बिफोर सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर आर्टिकल द वापरलं पाहिजे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ही वॉज युनॅनिमसली इलेक्टेड द जनरल सेक्रेटरी ऑफ आवर असोसिएशन. आता मित्रांनो, हे वाक्य व्यवस्थित वाचलं आणि एरर शोधण्याचा प्रयत्न केला तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एरर हा दिसून येत नाही. ही वॉज युनॅनिमसली इलेक्टेड द जनरल सेक्रेटरी ऑफ आवर असोसिएशन. कोणताही एरर दिसत नाही आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी बरोबर आहे, नो एरर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे द नंबर ऑफ पीपल अप्लाइंग वेअर सो लार्ज दॅट द कॉलेज हॅड टू स्टॉप इश्युइंग ॲप्लिकेशन फॉर्म्स. आता मित्रांनो, या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो आहे द नंबर ऑफ पीपल. आता ज्या ज्यावेळी पीपलच्या अगोदर हा अशा पद्धतीनं शब्द येतो नंबर ऑफ, त्यावेळी वर्ब जे आहे ते सिंग्युलर फॉर्ममध्ये असतं. म्हणून या ठिकाणी वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं. द नंबर ऑफ पीपल अप्लाइंग वॉज सो लार्ज दॅट द कॉलेज हॅड टू स्टॉप इश्युइंग ॲप्लिकेशन फॉर्म्स. म्हणून या ठिकाणी ॲन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजे ज्या ठिकाणी वेअर हा शब्द आलेला आहे. वाक्य कसं असायला पाहिजे होतं? वॉज सो लार्ज दॅट द कॉलेज हॅड, म्हणजे ऑप्शन बी हा असा असायला पाहिजे होता. पूर्ण वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं. द नंबर ऑफ पीपल अप्लाइंग वॉज सो लार्ज दॅट द कॉलेज हॅड टू स्टॉप इश्युइंग ॲप्लिकेशन फॉर्म्स. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. इफ द सब्जेक्ट इज द नंबर ऑफ, द सिंग्युलर वर्ब इज यूज्ड. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. इफ यू विल फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स यू विल गेट अ सुटेबल रिवॉर्ड फॉर दॅट. आता या ठिकाणी दोन वाक्य आहेत. इफ यू विल फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स हे पहिलं वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे यू विल गेट अ सुटेबल रिवॉर्ड फॉर दॅट. दोन्ही वाक्य फ्युचर टेन्समध्ये आहेत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यू विल गेट अ सुटेबल रिवॉर्ड फॉर दॅट हे बरोबर आहे, परंतु ज्या अशा पद्धतीचे वाक्य ज्या ज्यावेळी असतात त्यामध्ये दोन्ही ठिकाणी फ्युचर टेन्समध्ये हे वाक्य नसतील. यातलं पहिलं वाक्य जे आहे ते प्रेझेंट टेन्समध्ये असेल आणि दुसरं वाक्य हे फ्युचर टेन्समध्ये असेल. म्हणजे इफ यू फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स यू विल गेट अ सुटेबल रिवॉर्ड फॉर दॅट अशा पद्धतीचं हे वाक्य यायला हवं होतं. म्हणजे एरर जो आहे तो विल या शब्दामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन ए हा या ठिकाणी बरोबर आहे. वाक्य कसं असायला पाहिजे होतं? इफ यू फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स यू विल गेट अ सुटेबल रिवॉर्ड फॉर दॅट. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. व्हेन टू पार्ट्स ऑफ द सेंटेन्स आर इन फ्युचर टेन्स द रिपोर्टिंग वर्ब विल बी इन द प्रेझेंट टेन्स. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण एरर डिटेक्शन या भागावर किंवा या टॉपिकवर आधारित काही प्रश्नांचा सराव केला. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.